हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. आम्ही गेलो होतो मगाशी फिनिक्सला आणि माझं ॲक्च्युली थोडंसं काम होतं आणि ते करून मी लगेच आले. आणि मला येता येता ती एक पॅन्ट आवडली, जीन्स. आणि स्पेशली मी जीन्स अशा घेत नाही काही काही मला जीन्स जास्त आवडत नाही. मी आपलं ट्राउझर वगैरे घालते. तर मला ती एवढी आवडली, पण मला काय माहिती तेव्हा ती घेऊ नाही वाटली. पण मी बाहेर आले, गाडीत बसले आणि मग शेठला म्हटलं की शेठ मला ती पॅन्ट आवडली, मला ती घ्यायची. तर शेठ काय म्हणले, आता निघालोय ना आपण, तर उद्या बिद्या येऊ आणि घेऊन जाऊ. आणि त्याच्यानंतर आता 3 ते 4 तास झालेत. नाही, 3 किती तास झाले? 2 तास झाले असतील. आम्ही इकडे वाकुलीत परत शॉपवरती आलो होतो. म्हणजे तेच काम चाललंय, तुम्ही तर पाहताच आहे. तर माझं काही मनच नाही ना. असं झालंय का तुमच्यासोबत की आपल्याला एखादी गोष्ट आवडली पण त्यावेळेस ती वाटली नाही की चला नाही घेतली तरी काय एवढं हरकत आहे, पण बाहेर आल्यावरती असं वाटतं यार ती घ्यायला पाहिजे होती, ती किती भारी होती. आणि मी आता शेटच्या मागं लागली, मला घेऊन चला, मला ती पॅन्ट हवीच आहे. आणि शेट नाही घेऊन जातात. काय केलं पाहिजे मी अशा वेळेस? पण ती आवडली मला. तुम्हालाही माहिती, मला असं घाई काही आवडत नाही. रिक्षा करून जाऊन घेऊन गाड्या कशाला आहेत ह्या गाड्या कशा? गाडी घेऊन जाऊन रिक्षाने घरी जातो. मला गाडी येत असते तर मी तुम्हाला मस्का मारला असता का? बघा, हाच तो माणूस जो मला घेऊन देत नाही. शेट एक जीन्स घ्यायची. शेट चला ना प्लीज चला ना शेट. इथून फक्त 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे. चला ना शेट, मी तुम्हाला काहीतरी घेऊन मला काहीच घ्यायचं ना. चला ना शेट. कसे येतो तुम्ही? शेट मी एवढा मस्का मारते. चला ना शेट. मस्का खाऊ घालतो. चल मस्का खाऊ. तुम्हीच खातो चहा मस्का. तुम्ही का मस्का खाताय? पण चला ना शेट, चला ना. गाडी चालवायचा कंटाळा आलाय. मग चला ओलान जाऊ, गाडी लावा इथं कुठतरी. अशा बायकोला एकटीला सोडायला तुम्हाला काहीच वाटत नाही? काहीच वाटत नाही? बापरे, एवढं तुम्ही कधी कोणाला मनवलंय का मला सांगा. म्हणजे मला मनवलं पाहिजे सगळ्यांनी आणि मी मनवतीये. एवढे वाईट दिवस आलेत माझ्यावर. चला ना शेठ प्लीज. मी काय नाही घेतली तेव्हाच ती पॅन्ट. शेठ ती आहे ना, ती साईज आहे माझी 26 साईज आहे ना, ती नसतेच अवेलेबल आणि तिथे होती आज. मग घेता काय घेऊन का नाही आली? मला काय माहिती घेऊन नाही वाटली तेव्हा. घेऊ उद्या बारा गेल्यावर. तुम्ही नाही ऑनलाईन कर ना भाऊ. ऑनलाईन नाही येत ती. नाही येत घेऊ नको. आणि जीन्स तुम्हाला माहिती मी ट्राय केल्याशिवाय घेत नाही. चला प्लीज चला ना. मी इराणी कॅफेला येणार नाही शेट. मग जा मग घरी चल घेऊ. घरी नाही, मी इराणीला पण नाही येणार. मग मी इराणीला येणार. गाडी चालवायला एवढ्या शेट 20 मिनिटं लागतात फक्त. शेट प्लीज चला प्लीज. शेट मी एवढी प्लीज कधीच कोणाला म्हणलेली नाही आजपर्यंत. म्हणले ना मला संपला विषय. चला ना शेट. एवढा ॲटिट्यूड वाला माणूस तुम्ही कधीच पाहिलं नसेल. तुम्हाला वाटत असेल ना हे माझं सगळं ऐकतात वगैरे. काही नाही. शेट इथे त्यांच्या एका मित्राकडे गेलेत वाघोलीमध्येच. आणि आता मी त्यांना आल्या विचारणार की तुम्ही मला घेऊन जाणार आहे की नाही. आणि जर ते नाही म्हणले मी इथं उतरणार. त्यांची मज्जाच करूया. मला जायचंच नाही म्हणते, मला कुठंच नाही जायचं. मी माझी कुठेही जाईन आता इथे. मी थोडासा प्रँक वगैरे करूया, बघूया. दिसतायत का तुम्हाला ते तिथे उभे आहेत त्यांच्या मित्रासोबत? येऊ देच आता. म्हणजे मला ऍक्च्युली विषय काय माहितीये का, मी जाऊ शकते, ओलाने जाऊ शकते, ऑटोने जाऊ शकते. पण मला आहे ना खूप कंटाळा येतो असं फिरायला एकटीला. सोबत कोणतरी असेल, कंपनी असेल, त्याशिवाय शॉपिंग पण करायला बरं वाटतं. म्हणून असं नाहीये का मी त्यांना म्हणते माझा खर्च करा वगैरे. पण मी तेवढे कमवते त्याच्यामुळे मी घेऊ शकते. पण मला कंपनी हवी. मी एकटी कधीच जात नाही शॉपिंगला वगैरे, कारण मला बिलकुल आवडत नाही एकटं शॉपिंग करायला. आणि त्यांना किती मस्का लागलाय, फक्त घेऊन जायचंय मला. तरी पण आता थोडंसं त्यांच्यावरती प्रँकच करून नाटकं करते थोडीशी.
का मी नाही येणार, तुम्ही फायनल? शेट हा तुम्ही घेऊन जाणार की नाही मला? चल ना. घेऊन जाणार हा, चल. खरंच? प्रॉमिस प्रॉमिस. अरे वा 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 वा, प्रँक करायची गरजच नाही पडली. मी काय ठरवलं होतं माहितीये का? आता जर तुम्ही नाही म्हणलं ना मला नाही घेऊन जाणार, मी उतरून जाणार गाडीत. म्हणजे तुम्ही फिरा म्हणणार होते, पण तुम्ही किती चांगले आहेत. हा काय म्हणले? शेट तुम्हाला माझी किंमतच नाही राहिली. हा फायनली आम्ही चाललो. ये तुम्हाला मी दाखवते मला कोणती जीन्स आवडली होती. लेट्स सी गाईज. फायनली आम्ही आलेलो आहोत. इथून फक्त शोध. वेस्ट साईडमध्ये मला आवडली होती ती जीन्स. मी वरवरच पाहिलं होतं तर तिथे फ्रंटला जीन्स ठेवलेल्या होत्या. तर त्यातली मला ब्ल्यू कलरची जीन्स खूप आवडली होती कारण की ती रिप होती आणि मला तर फाटलेली जीन्स खूप आवडते. तर एक जीन्स घेऊन काय मन भागणार आहे का? एकदा मुलगी आतमध्ये घुसली शॉपिंग करायला की एकासोबत मी 3 जीन्स आणल्या होत्या आणि एक ट्राउझर आणली होती आणि एक शर्ट. बापरे एवढा आवडला होता मला. आणि एक चप्पलसुद्धा आवडली होती जी मम्मीसाठी मी घेतली होती. तर फर्स्ट मी ती कार्गो पॅन्ट, कार्गो ट्राउझर काय म्हणतात तिला, तर ती मी ट्राय केली. ॲक्च्युली मला हाय वेस्ट खूप आवडतात आणि ही लो वेस्ट होती, सो मला आवडून पण मी घेतली नाही ती. तर सेकंड वन तर ही होती ती मेन जीन्स ज्याच्यासाठी मी एवढा कुटाणा करून आली आहे शेटला परत घेऊन. आणि याचा सीन काय झाला आहे नक्की ते मी तुम्हाला शेवटला सांगते, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा. घेऊ की नको घ्यावीच लागणार आहे बिकॉज ही जर जीन्स नाही घेतली मी तर शेट खूप ओरडतील. आणि नंतर त्याच जीन्समधून होती, यामध्ये 26 साईज नव्हती, 28 होती, त्यामुळे त्याची फिटिंग मला बिलकुल नाही आवडली, सो मी नाही घेतली. तर नेक्स्ट वन दिस शर्ट, म्हणजे म्हणजे घ्यायला आली होती मी जीन्स, पण हे शर्ट मला एवढं आवडलं आहे की मी शब्दातच सांगू नाही शकत. सो काय विचार नाही केला, एक वेळ ती जीन्स नाही घेणार बट मी हे शर्ट घेणार होते, माझं ठरलेलं होतं. आणि ही जीन्स माझीच होती जी मी येताना घालून आली आहे. तर असं मस्तपैकी मी बरीचशी शॉपिंग केली. बरीचशी नाही म्हणता येणार, एक जीन्स, एक शर्ट आणि एक चप्पल. तर तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का की तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला वाटलं की यार ते घ्यायला पाहिजे होतं, आपण का नाही घेतलं? तर मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि आम्ही निघालो आणि हे बघा आमचे मॅच प्रेमी वर्ल्ड कप. अँड फायनली मी माझी जी आवडलेली जीन्स घेऊन आले. आणि एक खरी गोष्ट सांगू का, म्हणजे मी एक जीन्स घ्यायला आले होते बट मला त्याच्यावरती ते एक शर्ट आवडलं आणि एक जी मी बघितलं तुम्ही एक चप्पल घेतली आहे, ती मम्मीसाठी घेतली ॲक्च्युली, बट तिला नाही आवडली तर मीच घालणार आहे. पण आता एक गोष्ट जर मला सांगायचीच म्हटलं तर जीन्सपेक्षा मला शर्ट आवडलं. म्हणजे जीन्स मला जेवढं वाटलं ना का चला बाबा आपण घेऊन येऊया, त्यापेक्षा जास्त मला शर्ट आवडलं. म्हणजे शेट मला वाटलं होतं ती जीन्स लई भारी दिसती असं नाही का नाही, बट ठीक आहे अशी लई नाही आवडली. हा पण ठीक आहे, आता आवडली तर घेऊन टाकली, असं नको व्हायला परत नंतर का मला आवडली होती नाही घेतली. तर असा होता आजचा छोटूसा व्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तो पण आपल्या स्टुडिओचा व्लॉग घेऊन. त्यात मी सगळी इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला की मी क्लासेस स्टार्ट करते की नाही वगैरे. सो स्टे ट्यून गाईज. आणि अजून आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.